तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अक्षराला शिक्षा करण्याचा निर्णय घेते. मात्र अक्षरा म्हणत असते की मॅडम, काल जे काही घडलं ते मला आठवतच नाही आहे. मग तुम्ही मला शिक्षा का देताय? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला आठवते की नाही हे आम्हाला माहीत नाही, मात्र आमच्याकडे पुरावा आहे आणि तो तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षा तर होणारच. मात्र अक्षरा हे मान्य करत नाही. ती सतत हेच म्हणत असते की मॅडम, काल जे काही घडलं ते मला खरंच आठवत नाही आहे. पण भुवनेश्वरीसुद्धा काही ऐकत नाही आणि मग त्यानंतर ती अक्षराला तिची शिक्षा सुनावणार. इतक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तो भुवनेश्वरीला थांबवतो. भुवनेश्वरी त्याला विचारते की तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होता? त्यावर अधिपती सांगतो की जेव्हा सकाळी आम्हाला जाग आली तेव्हा आमचं डोकं खूप दुखत होतं. त्यानंतर आम्ही काल काय घडलं ते आठवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला काही गोष्टी आठवल्या. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की बरं झालं, तुम्हाला निदान काही गोष्टी तरी आठवल्या, सुनबाईंना तर काहीच आठवत नाही आहे. आणि मग त्यानंतर अधिपती अक्षराला म्हणतो की काल जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही आहे. पण ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही असा कसा निकाल देऊन टाकलात? आणि त्यावर अधिपती म्हणतो की तेच तर सांगायला आम्ही ते आलो आहोत. काल जे काही घडलं ते नेमकं कोणी घडवलं होतं ते आम्हाला कळलं आहे आणि त्या व्यक्तीने जर आता स्वतःहून तिचा गुन्हा कबूल केला तर मग आम्हाला बोलायची काही गरज नाही. आणि तो दुर्गीला सांगतो की मावशी, आता तू स्वतःहून कबूल करत आहे की आम्ही सांगू? आणि ते ऐकून सगळेजण दुर्गीकडे बघू लागतात. दुर्गी खूपच घाबरते, ती काहीच बोलत नाही. त्यामुळे अधिपती म्हणतो की जाऊ दे, तू काही कबूल करणार नाही हे माहिती आहे मला. आणि मग तो स्पष्टपणेच दुर्गीला विचारतो की काल तुला गेटजवळ कोणता माणूस भेटायला आला होता? पण त्यावर दुर्गी तिला काही माहितीच नाही असं नाटक करते. ती म्हणते की अधिपती, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्हाला तर काही आठवतच नाही आहे. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो ठीक आहे, आता मी जो व्हिडिओ दाखवतोय तो बघून तरी आठवतंय का ते बघ. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की आज काय सूर्य हायकोर्टात उगवला आहे का, जो तो येतोय आणि आम्हाला व्हिडिओ दाखवतोय? आणि मग त्यानंतर अधिपती भुवनेश्वरीला तो व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये दुर्गी त्या माणसाकडून ती पुडी घेताना दिसत असते आणि त्यामुळे भुवनेश्वरी रागातच तिच्याकडे बघते. त्यानंतर दुर्गी आणि चंचीसुद्धा तो व्हिडिओ बघतात आणि मग दुर्गी सगळं काही चंचीवर ढकलून देते. ती म्हणते की हा प्लॅन माझा नव्हता तर हिचा होता, मी फक्त तिला मदत केली. मात्र चंची म्हणत असते की माझं यात काहीच नाही, जे काही केलं ते मम्मीने केलं. आणि त्या दोघीजणी एकमेकींशीच भांडायला सुरुवात करतात. त्यामुळे मग अधिपती मोठ्याने ओरडून त्यांना थांबवतो आणि धनाजीला त्या ठिकाणी बोलावून घेतो. तो धनाजीला म्हणतो की काल तू जे काही बघितलं ते आईसाहेबांना सांग. आणि मग धनाजी भुवनेश्वरीला आणि इतरांना सांगतो की काल चंचला ताईंना मी दुधाच्या 2 ग्लासांमध्ये काहीतरी मिक्स करताना बघितलं. आणि ते ऐकून सगळ्यांचीच खात्री पटते की जे काही घडलं ते या दोन्ही मायलेकींनी मिळवून घडवलं. त्यामुळे मग सगळेजण रागातच त्यांच्याकडे बघतात. धनाजी तेथून निघून गेल्यानंतर अधिपती भुवनेश्वरीला म्हणतो की आईसाहेब, आता या दोघींना शिक्षा करा. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही आपापल्या कामाला जा, यांना काय शिक्षा द्यायची त्याचा मी विचार करते. पण मग आजी म्हणते की भुवे, यांना जी काही शिक्षा द्यायची आहे ती आमच्या समोरच दे. अधिपतीसुद्धा हेच म्हणतात आणि त्यामुळे भुवनेश्वरीचा नाईलाज होतो. आणि मग त्यानंतर ती सांगते की तुम्ही दोघींनी हे सगळं एकत्र मिळून केलं ना, मग आज घरातील सगळी कामं तुम्ही दोघींनी एकत्र करायची. आणि त्यावर त्या दोघीजणी खुश होत म्हणतात की ठीक आहे. तर अधिपती भुवनेश्वरीला विचारतो की ही काय शिक्षा आहे? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की थांबा अधिपती, आमचं बोलणं पूर्ण होऊ द्या. आणि मग ती या दोघींना सांगते की तुमच्या दोघींचा एक एक पाय बांधला जाईल आणि मग तुम्ही एकत्र मिळून कामं करायची. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्या दोघीजणी मात्र खूप घाबरतात आणि मग आजी त्या दोघींचे पाय बांधण्यासाठी त्यांना घेऊन जाते. आजी त्या दोघींचाही एक एक पाय बांधून टाकते. त्या दोघींना खूप त्रास होत असतो, पण आजी त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि मग त्यांना सगळ्या घराची साफसफाई करायला सांगते. त्या दोघीजणी एक एक पाऊल टाकत अडखळत पुढे जात असतात आणि मग घराची साफसफाई करायला सुरुवात करतात. दुर्गी चंचीला म्हणत असते की हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे, मला तुझा प्लॅन मान्यच नव्हता. आणि त्यामुळे चंची चिडते. ती मुद्दाम दुसऱ्या दिशेने जायला सुरुवात करते. त्यामुळे दुर्गी अडखळते आणि मग त्या दोघीजणी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात आणि मग त्या एकमेकींना मारूही लागतात. तितक्यात आजी त्या ठिकाणी येते. ती त्या दोघींनाही थांबवते आणि काम करायला सांगते. त्यानंतर मग त्या दोघीजणी घरातली सगळी कामं करतात. काही वेळानंतर अक्षरा
शाळेत जाण्यासाठी निघते, मात्र भुवनेश्वरी तिला काही वेळ थांबायला सांगते. पण अक्षरा म्हणत असते की मॅडम मला शाळेत जायचं आहे, उशीर होतोय, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही पटकन बोला. त्यामुळे मग भुवनेश्वरी म्हणते की काही नाही, आम्हाला फक्त तुमची माफी मागायची होती, कारण काल जे काही घडलं त्यात तुमची चूक नव्हती, पण तरीसुद्धा आम्ही तुमच्यावर चिडलो. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जशा आहात ना तशाच माझ्यासोबत वागा. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की आम्ही जशा आहोत तशा जर तुमच्यासोबत वागलो तर ते तुम्हाला झेपणार नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते की मॅडम मी हे तुम्हाला चांगल्या उद्देशाने सांगितलं होतं, पण तुम्ही नेहमीच माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेता. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जर तुम्हीसुद्धा आमच्याशी चांगल्या उद्देशाने वागला असताना तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. त्यावर अक्षरा विचारते पण मी काय केलं. त्यावर भुवनेश्वरी तिला उलट प्रश्न करते की मग तुम्ही फुलपागारे सरांना शोधण्यासाठी नाशिकला का गेला होता. त्यावर अक्षरा म्हणते की मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. मात्र भुवनेश्वरी तिला काही पुढे बोलूच देत नाही. ती म्हणते की तुम्ही जा शाळेत, तुम्हाला उशीर होत असेल ना. त्यामुळे अक्षरा नाईलाजाने तिथून जाण्यासाठी निघते. तितक्यात दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. त्या दोघीही घरातली कामं करत असतात, मात्र त्यांचा पाय अडखळतो आणि त्या तोंडावर पडतात. अक्षरा त्यांना सावरण्यासाठी जाते, पण भुवनेश्वरी तिला सांगते की त्यांना शिक्षा मिळाली आहे तर त्यांची शिक्षा त्यांना भोगू द्या, तुम्ही जा शाळेत. त्यामुळे अक्षरा तेथून निघून जाते. त्यानंतर जेव्हा संध्याकाळी अक्षरा घरी येते तेव्हा ती अधिपतीचे आभार मानते. अधिपतीला असं वाटतं की त्याने दुर्गी आणि चंचीचं कारस्थान उघडकीस आणलं म्हणून अक्षरा आभार मानत आहे. मात्र अक्षरा म्हणते की हे कारण नाही आहे, कारण वेगळं आहे. त्यावर अधिपती विचारतो काय, पण अक्षरा त्याला काही सांगत नाही. ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री भुवनेश्वरी दुर्गी आणि चंचीला तिच्या खोलीत बोलावून घेते. या दोघींवर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की सुनबाईंना या घरातून बाहेर काढायचं आहे, मात्र तुम्ही दोघी आमच्याच मागे लागलाय. त्यावर चंची म्हणते की अगं मावशी, आम्हाला तिला अधिपतींच्या मनातून उतरवायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं, पण ते आमच्याच अंगलट आलं. आणि त्यावर भुवनेश्वरी त्यांना प्रश्न विचारते, मग अधिपतींच्या ग्लासात तुम्ही ती पावडर का मिक्स केली. आणि त्यावर दुर्गी पटकन बोलून जाते की खरं तर तो ग्लास अधिपतींसाठी नव्हता. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात चंची तिला थांबवते. त्यामुळे भुवनेश्वरीचा त्या दोघींवरील संशय अजून वाढतो. त्या दोघींना विचारते की दुसरा ग्लास नेमका कोणासाठी होता, पण त्या काही सांगत नाही. त्या म्हणत असतात की चुकून दुसऱ्या ग्लासात पावडर पडली. मात्र त्या खोटं बोलत आहे हे भुवनेश्वरी ओळखते आणि मग ती त्या दोघींना तेथून जायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.